साधारणपणे आमच्याकडे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जो लाभ आपण दिला तो 2,43 का 2,47,00,000 सुमारे तितक्या लाडक्या बहिणींपर्यंत तो लाभ पोहोचला होता. काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या. काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे, त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेला आहे. कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो 3 महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर. त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा 2 वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील. त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही. स्वइच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधून ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जी काही थोडीफार कमी होतील ते, आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाहीयेत हे ग्रॅज्युअली होत राहील. त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सारखा राहील. काही 1% जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर, म्हणजे जर 1-2 लाखाचा जर फरक झाला तर